नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय होणार आहे? तर कमळी ही सरूची मुलगी, त्याचबरोबर गौरीची मुलगी आहे, म्हणजे गौरी राजनची मुलगी आहे, अन्नपूर्णाची थोरली नात आहे, हे सत्य समोर येणार आहे. कारण राजनने एक पोलिसांची टीम सिद्धटेकला पाठवलेली होती आणि त्यांनी घरी येऊन जेव्हा माहिती सांगितलेली असते तेव्हा रागिनीने त्यांना खूपच काही विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्यांनी पूर्ण माहिती रागिनीला दिलेली नाही, त्याचबरोबर कामिनीलाही दिलेली नाही. तर त्यांनी राजनला फोन करून कळवलेलं आहे. तेव्हा त्यामुळं रागिनी आणि कामिनी या दोघींचाही पचका झालेला आहे. तर अन्नपूर्णा आणि राजन या दोघांनीही कमळी आपली थोरली नात आहे हे समजता क्षणी एक निर्णय घेतलेला आहे, आणि तो म्हणजेच की त्यांनी अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीन कमळीला केलेला आहे. तिला त्या मालकिनीच्या चेअरवरती, म्हणजे जी अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकाची केबिन आहे त्या केबिनमध्ये तिला नेऊन बसवलेलं आहे. आणि तिच्यासाठी जे काही केलेलं आहे ना ते खरंच पाहण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस नयनतारा एक सुचवत असते, ते म्हणत असते की गरिबांची लायकी नाही आहे, पण कमळीनं जे काय तिला लेक्चर दिलेलं होतं ते मात्र खूपच भारी होतं. आणि आज कमळी ही गरीब नाही आहे, तर अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीन आहे हे इकडे नयनताराला सुद्धा समजलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे बंड्या दारू पिलेला असतो. सगळेजण बाहेर येऊन बंड्याला विचारत आहेत की काय झालं. तर निंगी म्हणत असते की माझा भाऊ कधीच दारू पिणार नाहीये, मला माहिती आहे, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मात्र तिथे साहेबा, त्याचबरोबर ऋषी, कमळी, निंगी सगळेजण बंड्याला विचारत असतात. बंड्या अजूनही नशेत असतो. बंड्याला विचारलं जातं की सांग काय केलंय, हे कुणी केलेलं आहे, हे सगळं कुणी दिलेली होती तुला दारू, काय झालंय, कुणी पाजलंय. त्यावेळेस सुरुवातीला काही बंड्याला नीट सांगता येत नसतं, पण नंतर बंड्या अनिकाचं नाव सांगतो. तेव्हा मात्र निंगी आणि कमळी या दोघींच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे आता इन्स्पेक्टर घरी आलेले असतात आणि नेमकी कामिनी तिथं जाते. घरात हे राजन आणि अन्नपूर्णा दोघंही नसतात, ते मीटिंगसाठी बाहेर गेलेले असतात. आणि त्या संधीचा फायदा इकडे कामिनीनं घेतलेला असतो. कामिनी म्हणत असते की काय झालं, बोला ना इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, तशी माहिती मिळालेली आहे, पण मला ती फक्त राजन सरांना सांगायची. त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे की दुसरं कोणाला काहीही सांगायचं नाही. म्हणजे त्या दोघी मिळालेल्या आहेत का, म्हणजे कशी बातमी आहे, खुशखबर आहे का काय. तेव्हा ते सांगतात की हे बघा कसं आहे माहिती आहे का, त्या दोघीही सापडलेल्या नाहीत. या गोष्टीचा कामिनीला मात्र खूप आनंद होतो. आणि आता राजनला, जेव्हा राजन मीटिंगवरून घरी येतो आणि राजनला ही गोष्ट कळते की इन्स्पेक्टर साहेब येऊन गेलेले होते, कारण त्यांनी तसा मेसेज त्याच्या मोबाईलवरती पाठवलेला असतो आणि त्याचबरोबर वॉचमनच्या जवळ सुद्धा तसा मेसेज ठेवलेला असतो. त्यामुळं घरी आल्या आल्या राजनला ती गोष्ट कळते. मग राजन कामिनीला बोलवतो. आत्या कोण आलं होतं का घरी, म्हणजे इन्स्पेक्टर आले होते हे मला कळलेलं आहे. तेव्हा कामिनी म्हणते की हो आले होते, पण मला ना त्यांनी एक बॅड न्यूज दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की काय झालं कामिनी, काय झालं नक्की, काय सांगितलं त्यांनी. तेव्हा कामिनी सांगू लागते की त्यांनी सांगितलेलं आहे की त्या दोघीही त्यांना सापडलेल्या नाहीत सिद्धटेकमध्ये. तेव्हा राजनला माहिती असतं की हे सगळं त्यानेच मुद्दामहून त्यांना सांगायला सांगितलेलं होतं, कारण ती माहिती जी आहे ती गुपित ठेवायची आहे आणि ती फक्त आणि फक्त मलाच द्यायची आहे, असं राजनने आवर्जून सांगितलेलं होतं. दुसरं कोणीही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला तरी कोणाला काहीच सांगायचं नाही, असा अन्नपूर्णा आणि राजनचा आदेश होता. यावरून अन्नपूर्णाला कळतं की काय गोंधळ झालेला आहे. अनिका मात्र बोलायला सुरुवात करते, बघितलं ना, मी सांगितलं होतं ना आजी, या सगळ्याची मालकीन मीच आहे. कोणती गावछाप मुलगी आहे ना ती इथं येऊ शकणार नाही. डॅडाची कोण पहिली मुलगी, शक्यच नाही आहे ते इथं येणं, कारण हे सगळं माझं आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की बाद झालं, कारण तुझे विचार काय आहेत ना ते मला सगळंच कळलेलं आहे. कारण अन्नपूर्णाच्या कानावरती ही गोष्ट आलेली असते की नयनताराच्या पार्टीमध्ये बंडाला दारू पाजण्याचा डाव हा अनिकाचा होता, त्यामुळे अन्नपूर्णा ऑलरेडी भडकलेली असते. परंतु राजनला मात्र एक आनंद मिळत असतो, तो म्हणजेच की आत्ताच गौरी आणि आपल्या मुलीबद्दल काहीतरी कळणार आहे, म्हणून ते दोघंही त्याच विचारात असतात. त्यामुळे अन्नपूर्णा तिला म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढं तुझे हे असले लाड चालून घेणार नाहीत. तू तर बदलली होतीस ना ग, आणि मग ही सगळी नाटकं झाली का करून तुझी, कारण नयनतारा जे म्हणालेली होती ते खरंच होतं, कारण तू बदलत नाहीये, तू नाटकं करतेस, हे सगळं खोटं आहे आणि तेच खरं निघालेलं आहे, अशा पद्धतीने दोघंही सांगत असतात. तेव्हा राजनला अन्नपूर्णा पुन्हा बोलावून घेते. इकडे
इकडे कामिनी, रागिनी आणि अनिका बोलत असतात. कामिनी म्हणत असते की बरं झालं, त्यांना काहीच मिळालेलं नाहीये, त्या दोघीही सापडलेल्या नाहीत आणि आता 6 महिने पूर्ण व्हायला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळं लवकरात लवकर आता आपल्याला हालचाली कराव्या लागणार आहेत. कारण काही जरी माहिती मिळाली तरी माझी माणसं सुद्धा मी तिथं कामावरती ठेवलेली आहेत आणि सिद्धटेकला जर काही मिळालं तर ते राजांच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे, यासाठी मी फुल तयारी केलेली आहे. इकडे मात्र आता सरू जी आहे ती नयनताराच्याच घरी राहत असते. अजूनही तिची तब्येत तेवढी ठीक झालेली नसते, तरीही घरातली कामं करत असते आणि त्याचबरोबर मदतही राधिकाला करत असते. राधिकाला सुद्धा आधार वाटत असतो, कारण सरू राधिकाची सुद्धा काळजी घेत असते आणि राधिका सुद्धा स्वतः सरूची काळजी घेत असते. तर इकडे अन्नपूर्णा मात्र जाम खुश झालेली असते. ती राजनला म्हणते की आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. राजन म्हणतो की आई, मी जाऊन येईल एकटा, कारण तुझीही खूप धावपळ झालेली आहे. मला इन्स्पेक्टर साहेबांनी तसं कळवलेलं होतं. मी जाऊन येईल, तिथं गेल्यानंतर आपल्याला कळेल, आल्यानंतर आपण ठरवूया काय करायचं आहे ते. आणि राजन मात्र खुश असतो. त्याला वाटत असतं की काहीतरी म्हणजे आपल्या गौरीबद्दल, आपल्या मुलीबद्दल आज 18 वर्षांनी काहीतरी गोष्ट कळलेली आहे. या गोष्टीचा आनंद मात्र राजनला खूप झालेला असतो. आणि राजन इकडे अन्नपूर्णाला सांगतो की आई, तू काळजी करू नको, सगळं ह्यावेळेस पॉझिटिव्ह होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि तेव्हा मात्र अन्नपूर्णा म्हणत असते की हो आई, तुळजाईच पावलेली आहे म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, कारण त्या दोघांचा जो प्लॅन असतो तो यशस्वी झालेला असतो. इकडे कामिनी आणि रागिनी वेगळ्याच खुश झालेल्या असतात. त्यांना मात्र भारी वाटत असतं, कारण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीनं होणार आहेत. कारण त्या दोघींबद्दल काहीच पोलिसांनाही नीट हाती लागलेलं नाहीये. त्या दोघी गायबच आहेत, कारण त्या जिवंत तरी कशा असणार आहेत. मी स्वतः त्यांना संपवलेलं आहे 18 वर्षापूर्वी, आणि मग आता हे सगळं बाहेर येण्याचा प्रश्नच येत नाही, असं रागिनीचं म्हणणं असतं. आणि त्या कामिनीचं म्हणणं असतं आणि ती रागिनीला सांगत असते. आणि का म्हणत असते, गाणवा, म्हणजे मला कळत नाहीये तू काय बोलतेस ते, पण मला एवढंच माहिती आहे की जे काय तू केलेलं आहेस ना ते खूप छानच केलेलं आहे. आणि ती डॅडाची पहिली बायको आणि ती पहिली मुलगी वगैरे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, हे अनिकाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र या दोघीही म्हणत असतात की हो बरोबर आहे, अरे बच्चा काळजी करू नको, हे सगळं आम्ही तुझ्यासाठीच तर करतोय ना, कारण त्यांना दोघींनाही अनिकाला सगळं मिळवून द्यायचं आहे. अनिका त्यांची नात आहे आणि अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची या सगळ्याची वारसदार ही अनिकाच असली पाहिजे, असं याचं चालू आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता अन्नपूर्णाने राजनला पोलीस स्टेशनला पाठवलेलं असतं आणि इकडे यांचा वेगळाच डाव सुरू असतो. कमळी मात्र कॉलेज करत असते, पण कमळी आता अन्नपूर्णालाही भेटायला आलेली नसते, कारण तिला ती गोष्ट थोडीशी मनाला लागलेली असते. अन्नपूर्णाने इकडे नयनताराला फोन करून खूप झापलेलं असतं. तुझ्या पद्धतीने वागलेली आहेस नयनतारा, मला ते अजिबात आवडलेलं नाही, कारण गरिबांना पण मान सन्मान असतो, या गोष्टीचा तू विचार करायला पाहिजे होता. तू अशा पद्धतीनं जी वागलेली आहे ती गोष्ट मला पटलेली नाही. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कारण त्यांनाही मन आहे. आणि कमळी जे बोलली ते अगदीच बरोबर आहे. जर गरीब कामावरच आला नाही तर आपल्यासारख्यांचे काय हाल होतील ना, त्याचा विचार कर. आणि मला तिचं बोलणं पटलेलं आहे. स्वाभिमानी मुलगी आहे ती, मान्य आहे मला. बंड्याने जे काही गोंधळ घातलेला होता त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू सुद्धा चुकीच्या पद्धतीनं रिॲक्ट केलेलं आहे, असं अन्नपूर्णाने इकडे नयनताराला सुनावलेलं असतं. आणि मग राजन आणि अन्नपूर्णा इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला सांगितलेलं असतं की हो आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे मोहितेंची एकच आहे अशी लेडीज जी 40 वयाची आहे, ती म्हणजेच इकडे सरोज मोहिते. आणि त्याचबरोबर तिच्या वडिलांनाही लोक आबा म्हणायचे आणि तिचे वडील काही दिवसांपूर्वीच एक्सपायर झालेले आहेत हार्ट अटॅकने. ही गोष्ट बरोबर राजनला माहिती असते. आणि त्यानंतर राजनला आणखी सांगितलेलं असतं की तिला एक मुलगी आहे आणि ती मुंबईला कॉलेजात शिकायला गेलेली आहे, तिला स्कॉलरशिप मिळालेली आहे, तर तिच्या मुलीचं नाव कमळी आहे. या गोष्टी राजनला कळलेल्या असतात आणि राजनला धक्का बसतो. राजन म्हणतो, म्हणजे कमळी कॉलेजात शिकायला आलेली आहे, जिला स्पोर्ट कोट्यातून ॲडमिशन मिळालेलं होतं, आमदारांच्या स्पोर्ट कोट्यातून, म्हणजे ते आपल्याच कॉलेजला मिळालेलं आहे. तिच्यासोबत एक मुलगी आलेली आहे आणि ती म्हणजे निंगी. आता निंगी आणि कमळी मोहिते आणि निंगी अशा दोघीजणी आलेल्या आहेत. याचाच अर्थ कमळी ही माझी मुलगी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस मला जे वाटतं ते, पण कमळीने तर मला असं सांगितलेलं की तिचे आबा आहेत, याचा अर्थ कमळीला त्याबद्दल काही माहिती नाहीये का? कारण तिथे गावातल्या लोकांकडून तर हे कळलेलं आहे की ते अचानक हार्ट अटॅकने गेलेले आहेत. म्हणजे जेव्हापासून कमळी कॉलेजला आलेली आहे तेव्हापासून ती परत गेलेली नाही. इकडे कमळी निंगी यांचा छान असा अभ्यास सुरू असतो.
त्याचबरोबर बंड्यासुद्धा त्यांच्या सोबतीला असतो. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बंड्याला काम मिळाल्यामुळं बंड्यासुद्धा आता त्या दोघींबरोबर असतो. त्यामुळं त्यांच्या दोघींचंही टेन्शन मिटलेलं असतं. ऋषीच्या मदतीने त्या दोघीही खूप छान अभ्यास करत असतात. कॉलेजमधल्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि इकडे राजनला ही गोष्ट कळलेली आहे. राजन घरी येतो, अन्नपूर्णाला ही गोष्ट सांगतो. तेव्हा अन्नपूर्णाला खूप आनंद झालेला असतो. म्हणजेच इकडे लवकरच आपल्याला सरूसुद्धा सापडेल. मग अन्नपूर्णाने एक निर्णय घेतलेला आहे. कोणालाच काहीच सांगितलेलं नाहीये आणि अन्नपूर्णा आणि राजनने कमळीची भेट घेतलेली आहे. कमळीला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे आणि तिथं आल्यानंतर कमळीला त्यांनी दोघांनीही ऑफिसमधील केबिनमधील जी चेअर आहे, जी बॉसची चेअर असते, त्या खुर्चीवरती बसवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, तू अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण आहे. या अन्नपूर्णा ट्रस्टची, या सगळ्या प्रॉपर्टीची तू वारसदार आहे. तेव्हा मात्र कमळी म्हणते, अहो काय बोलताय हे आजी, तुम्ही काय बोलताय? राजन काका हे काय बोलताय? तेव्हा आजी म्हणत असते की अगं मी तुझी खरीच आजी आहे. आणि राजन म्हणतो की आजपासून मला तू राजन काका म्हणायचं नाहीये तर बाबा म्हणायचं, मी तुझा बाबा आहे. आणि तेव्हा मात्र कमळीला धक्का बसतो आणि राजनने त्या क्षणी कमळीला राजन आणि सरूच्या लग्नाचा फोटो दाखवलेला आहे. कमळीला मात्र इतका आनंद झालेला आहे, पण थोडीशी ती शांत झालेली आहे. कारण इतके वर्ष माझे वडील मला आणि माझ्या आईला का सोडून गेले होते, ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र कमळीला हवं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.